कठीण आहे. तरी दादाने एका दिवसामध्ये जवळपास 12 तास सर्वांना देऊन सर्वांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. अनेक नवीन चेहरे पण या शहरामधनं येऊ इच्छितात. आता आमच्यासारखे काही जुने लोक आहेत, परंतु नवीन चेहऱ्यांचा सर्वे हा चालू आहे आणि सर्वेच्या माध्यमातून त्याचे निकष ठरले जातील की उमेदवार कसा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, किती शिकलेला आहे आणि त्याच्या समाजामध्ये कितपत त्याची पत आहे, या सर्व गोष्टीचा निकष पाहता दादा तो अंतिम निर्णय देणार आहेत. अजून शहरामध्ये अद्याप अधिकृतरित्या कोणाचंही तिकीट जाहीर झालेलं नाही. मी जरी शहराचा अध्यक्ष असलो तरी माझं तिकीट अद्याप झालेलं नाही. त्यामुळे अधिकृतरित्या जी घोषणा होणार आहे त्याला कदाचित अजून 4-5 दिवस जाऊ शकतात. त्यामुळे आणि पहिली जी यादी जाहीर होईल, पहिले ज्या ठिकाणी वाद नसतील, ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की तुल्यबळ उमेदवार आहेत, आणि त्याचबरोबर आपण पाहताय की आज सुद्धा मागच्या 4 दिवसापूर्वी शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे जे आपले खासदार आहेत, शिवसेना शिंदे गट, त्यांचा प्रस्ताव आपल्याकडे तोंडी प्रस्ताव झालेला आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे. त्यांनी काही सीटची मागणी केली आहे. आज सकाळी मनोज कांबळे जे निवडणुकीचे इथले प्रमुख आहेत काँग्रेसचे, त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे काँग्रेसवाल्यांनी की त्यांनी आज 20 सीटची मागणी केलेली आहे. अशा पद्धतीने इतर पक्षाची लोक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट यांचा गट, त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे अध्यक्ष जे आहेत पिंपरी चिंचवड शहराचे कामटे, त्यांनी सुद्धा दादांची भेट घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा सोबत येण्याची, आघाडी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळं ती चर्चा सुद्धा सुरू आहे. तो कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही जायचं हा निर्णय मात्र अजितदादा पवार घेणार आहेत. आदरणीय तटकरे साहेबांची चर्चा, त्याच्यावर उद्या मुंबईला मीटिंग आहे. उद्याच्या मीटिंगला सर्व माहिती घेऊन मुंबईला बोलवलेलं आहे. ती माहिती सगळी घेऊन जाणार आहे मुंबईला आणि दादा परवा परत पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे खरं पाहता तर जातीयवादी पक्षाला थोडंसं बाजूला ठेवण्याचं काम सर्व घटक पक्ष, इतर पक्ष करतायत. तर जे कोणी आमचे समविचारी असतील त्या कारण शेवटी सेक्युलर जे मानणं आपला पक्षाचा धर्म आहे. सेक्युलर पक्ष असल्याने आपल्या समविचाराची जी लोक असतील त्या लोकांसोबत जाण्यास काही हरकत नाहीये. परंतु ते करत असताना निश्चित कुठल्या तरी वॉर्डातल्या आमच्या उमेदवाराचे तिकीट कट होऊन त्या समोरच्या पक्षाच्या माणसाला त्या ठिकाणी ऍडजस्ट करावं लागेल. त्या लोक आता मात्र भारतीय जनता पार्टीच्या कारभाराला कंटाळलेली आहे. लोकांना बदल हवा आणि आपल्या सर्वांना, सर्व जनतेला माहिती आहे की या शहराचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला. अजितदादा हे खऱ्या अर्थाने या शहराचे शिल्पकार आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या त्या आशीर्वादाने त्यावेळेला आपण या शहराचा सर्व कायापालट केलेला आहे. परंतु आज सर्व पक्षांना माहिती आहे की इथं खडी लढत ही अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी यांची ती खरी लढत आहे. त्यामुळे इतर पक्ष सुद्धा, जो तुल्यबळ पक्ष आहे राष्ट्रवादीचा, त्याच्या सोबत ते येऊ इच्छितात, कारण त्यांना ही लढाई जिंकायची आहे आणि भारतीय जनता पार्टीला त्यांना बाजूला करायचंय. त्यामुळे आज आम्ही कासरवाडी येथून सर्व इच्छुक उमेदवारांना सोबत